रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील गावठाण परिसरात दरडीचा गंभीर धोका निर्माण झालाय। गावठाण वस्तीच्या वरच्या बाजूचा डोंगर खचल्याने सुमारे 150 घरांवर संकट ओढावलं असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून आणखी दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने धोकादायक वस्तीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्यात। मात्र स्थलांतरासाठी पर्यायी निवासाची व्यवस्था उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबे अद्यापही धोकादायक ठिकाणी राहण्यास मजबूर आहेत। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने सुरक्षित निवास, आवश्यक सुविधा आणि स्थलांतरासाठी योग्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे। पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवलं जात असून पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। दरडीचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि कोणताही धोका जाणवल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा असं आवाहन करण्यात आलंय। मी सायली संतोष शिंदे। आता मी ग्रॅज्युएशन करते आहे। आमच्या इकडे म्हणजे तिवरे गावामध्ये आमचं घर एकदम डोंगराच्या एकदम पायथ्याशी आहे आणि इकडे कसा डोंगरी भाग असल्यामुळे इकडे पावसाचं प्रमाण खूप आहे आणि पावसामुळे काय होतं तर आमच्या इकडचं जे आमच्या घराच्या वरचा जो डोंगर आहे त्याच्यामध्ये भेग पडली आहे आता सध्या। त्याच्यामुळे सगळं जे पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे सगळं जे पावसाचं पाणी येतंय त्या भेगामध्ये जाते आणि खाली सगळा कातळ दगडाचं मोठं प्रमाण आहे, मातीचं आहे। तसंच ते भेगांमध्ये पाणी शिरल्यामुळे झाडांची मुळं ही माती सोडतात, त्यामुळे तिथली माती सैल होते। त्यामुळे एक दुसरी झाडं वरती अशी उमलून पडली सुद्धा आहेत आणि ह्याच्यामुळे आम्हाला रात्रभर झोप सुद्धा लागत नाही। ह्या अतिवृष्टीमुळे आम्हाला एक स्थलांतर आमच्या इथे साईडला असलेल्या एका घरामध्ये आम्ही तात्पुरते राहायला गेलो आहे, पण तिथे पण आम्हाला कसं आहे रात्रभर झोप लागत नाही। आमची गुरवासरं वरती आहेत, पुन्हा आम्हाला परत इकडून तिकडे अशी नाचानाच करावी लागते कारण आमचं सगळं लागणारं सामान वगैरे तिकडे वरती आहे। तर आणि आमची एक बहीण पण आहे जी अपंग आहे, ती चालू शकत नाही। तिचा पण एक प्रॉब्लेम आहे की आम्ही जर आता पाऊस पडत नाही आणि आम्ही तिथे राहिलो तर अचानक अतिवृष्टी झाली तर आम्ही तिला पटकन हलवायचं कुठे, हा एक मोठा प्रश्न आहे। त्यासाठी आम्हाला सरकारने काहीतरी एखादं निवारस्थान म्हणून एक सेफ्टीसाठी काहीतरी करावं, कारण आम्हाला इकडे खूप अलर्ट राहावं लागतं। साधा जरी पाऊस जरी आला तरी आमच्या हृदयाची धगधग वाढते। त्यामुळे शासनाला असं आहे की आमची काहीतरी एक सोयी सुविधांसाठी एक निवारस्थान म्हणून काहीतरी विचार करावा तुम्ही आणि आम्हाला राहण्यासाठी एक सेफ ठिकाण द्यावं। आणि आजच्या या परिस्थितीमध्ये एक परिस्थिती अशी निर्माण झाली ती आजची नाही आहे, ती जुनी परिस्थिती आहे की अशी परिस्थिती निर्माण झाली की आत्ता या ठिकाणी तिवरे गावठाणच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे जो डोंगर आहे त्या डोंगराखाली जवळजवळ आमची 150 घरांचं वास्तव्य आहे आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी 200-250-300 नागरिक या ठिकाणी वास्तव्य करतात। त्या परिस्थितीमध्ये आत्ताची परिस्थिती जी अशी आहे की त्याच्यामध्ये भरपूर पाऊस पडतो आमच्याकडे आणि खोऱ्यामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त असतं। त्याच्यामुळे पावसाची रिपरिप चालू झाली की अचानकपणे वरचं स्लायडिंग म्हणजे त्याची घसरण होते आणि एक मोठ्या संकटाला आम्हाला सामोरं जावं लागतं आहे। आणि अशीच परिस्थिती आज 18 जुलैच्या दरम्यान रात्री घडलेली आहे की डोंगरातील सगळे दगड गोटे आणि जे पाणी झिरपतं आहे, मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्या भेगामुळे ते पाणी कधी झिरपून आम्हाला घेऊन खाली जाईल याची काही शाश्वती सांगता येत नाही, कारण अशा घटना आमच्याकडे घडलेल्या आहेत। तर ही परिस्थिती फार मोठी ओढावलेली आणि आत्ता सद्यस्थितीमध्ये आमच्या जवळजवळ 4 ते 5 घरांचं स्थलांतर म्हणता येणार नाही, पण ज्या ठिकाणी आमचे भाऊबंद जे राहत आहेत त्या ठिकाणी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं त्या घरातील माणसांना आपण स्थलांतरित केलेलं आहे। अशी ही परिस्थिती जीवघेणी परिस्थिती निर्माण झालेली आहे।